गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शिव सकाळ. मी आता आहे ते काल व्हिडिओ मी पाठवलेला यूट्यूबला अपलोड केलेला, त्यामध्ये शेवटला जे मंदिर दाखवलं दत्त महाराजांचं त्यांच्या बरोबर असलेलं भारतातलं एकमेव मंदिर. तर इथं आम्ही भक्ती निवासमध्ये रात्री थांबलो होतो. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे. आता माझ्याबरोबर बॅक साईडला आहे ते हे दत्त मंदिर आहे. त्यांच्या पत्नीबरोबरचं भारतातलं पहिलं मंदिर. तुम्हाला आतमध्ये एक इंटरेस्टिंग असे खूप काही दर्शन घेण्यासारखे पार्ट आहेत, ते पण शेअर करतो. चला तर मग बघू पुढं. हे गुरु राजेश्वरीचं मंदिर आहे. तर मला या मंदिरामध्ये थोड्या मूर्त्या वगैरे आहेत. तर बाबा मला याच्याविषयी थोडी माहिती द्यायला लागणार. तर बाबा मला सांगा होईना, तर इथं ज्या मूर्त्या वगैरे आहेत यांच्याविषयी थोडी माहिती द्या. हे बघून घ्या, व्यवस्थित दर्शन करून घ्या. हे नवनाथांच्या मूर्ती आहेत पूर्ण सगळ्या. इकडं आहे ते शंकर महाराज, पुण्यामध्ये यांचं समाधी स्थळ आहे. हे साईबाबा, हे नरसिंह सरस्वती गाणगापूर वालडुंबर वाडीत आहे. हे नरसिंह सरस्वती स्वामी, हे दत्त महाराज, हे श्रीपाद शिवानंद, शंकर महादेव आणि नंदी, हे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी, स्वामी समर्थ, गणपती आपला. हे टेंबेस्वामी आपण समाधी बघायला जाणार आहे. हे टेंबेस्वामी आहेत. आता यांची समाधी बघायसाठी आम्ही जाणार आहे. आणि हे गजानन महाराज तपश्चर्या केलेली पूर्वपूर्वमध्ये गुहेमध्ये जाणार आहे. आणि गजानन महाराज या स्वामींची आता आपण गुहा बघायला जायचं आहे पुढं. तर हे आता दत्त स्वामींची जे पत्नीसोबत पहिलं मंदिर आहे भारतातलं. पहिलं म्हणण्यापेक्षा एकमेव मंदिर आहे. हे सकाळचं नेचर बघून घ्या. काय अप्रतिम नजारा आहे माहिती आहे खरोबर. संध्याकाळी टेम्परेचर 48.9 पर्यंत होतं कालचं. मग आत्ताचं जे टेम्परेचर आहे कर्नाटकमध्ये ते जवळजवळ 20 ते 21च्या दरम्यान आहे. एवढं गार मस्त वाटायला माहिती आहे. आता हे मी आज चाललो आहे. हे पंचदेव पहाड, ह्याला पाटी असं म्हणतात. मखतल आणि जिल्हा महबूबनगर असं हे आहे. अनगादत्त वास्तुकी माता नागेंद्र मंदिर गोशाला 2008 काम जारी राहा. म्हणजे 2008 मध्ये हे मंदिर बांधलं गेलं. शिवानंद सरस्वती स्वामी शिवबाबा यांच्या ने भिक्षटन धन से काम करा रहे. म्हणजे भिक्षा मागून हे ॲक्च्युली मंदिर उभं केलं गेलं आहे की बाबा असं कोणत्या प्रकारचं सरकारकडून निधी आलेला नाही की काही नाही. हे अशा प्रकारचे आपले संत होते, त्यांनी भिक्षा मागून ह्या अशा मंदिरांची उत्पत्ती केली गेली. बघा किती अप्रतिम मंदिर आहे. ह्या मूर्त्या पण बघा, कोरीव काम पूर्ण छान केले. थोड्या हाताची इथं परिस्थिती काहीतरी डॅमेज झालेलं आहे. तर हे अनगादत्त मंदिर आहे. तुम्हाला आतला आता दाखवतो थोडक्यात. ही दत्त दुनी आहे. ओळीन दाखवते. हे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आहेत. आता आपण नाही इकडनं जायचं नाही, बहुतेक तिकडून जायचं आहे. इकडून तुम्हाला दाखवतो पूर्ण सगळे शॉट्स. पूर्ण कोरीव काम हाताने केलेलं आहे. रंग पेंटिंग. आपले छत्रपती शिवराजे यांचं अभिषेक झालेला होता. स्वराज्याची शपथ घेतली होती. ते एक चित्र रेखाटले. हे कोण? हे ज्ञानेश्वर महाराज. शिवाजी महाराजांची आणि संत रामदासांची पहिली भेट जिथं झालेली चाफळ रामगडच्या वरती आपण एक व्हिडिओ केलेला. त्यामध्ये हा फोटो तिथं म्हणजे मूर्ती आहे तिथे मी फोटो पण काढलेला आहे. त्याचं एक चित्र. आणि हा डाव्या बाजूला आपल्याला जो दिसतोय तो सज्जनगड दिसतोय. तिथून शिवाजी महाराजांना त्यांनी काही माहिती देत होते त्यावेळेला हा फोटोचित्र रेखाटलं गेलेलं.
तुकाराम हे कोण? तुकाराम महाराज. हे तुकाराम महाराज, हे संत रामदास स्वामी. छान. हे भारतातलं एकमेव अनघा दत्त लक्ष्मी यांचं मंदिर आहे. यांचं हे चित्र आहे, म्हणजे पत्नीसोबत पहिलं मंदिर आहे यांचं हे. आणि असं म्हणलं जाते की या मंदिरामध्ये तुम्ही अनघा देवीकडे कोणत्याही प्रकारची मागणी करा किंवा अपेक्षा की बाबा माझे कोणतंतरी काम होऊ दे, मनात येऊन फक्त तुम्ही इथे यायचं आणि सांगायचं, तुमचं ते काम होतं असं म्हणलं जाते. म्हणजे अशी प्रथा आहे इथं. अनघा दत्तलक्ष्मीचं पुढचं जे स्वरूप आहे ते हे आहे. दत्तलक्ष्मी आपण त्यांना म्हणलं जाते. नरसोबावाडी नरसिंहलक्ष्मी. ही शारदा देवी आहे. आपला लाडका विठ्ठल आहे, विठ्ठल रुक्मिणी. लक्ष्मी आहे. हे आमचे शिवाजीराजा जिजाऊ तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे. हे स्वामी आहेत. त्यांनी स्वतः भिक्षा वगैरे मागून या मंदिराची उभारणा केली. ही कालिका माता आहे. आणि श्री वल्लभ. हा गणपती आहे आपला. हे अनघा दत्त स्वामी. ही श्री वल्लभांची एक वेगळ्या प्रकारची मूर्ती आहे. मी पण बघितलेली नाही कधी. ही पहिल्यांदा अशी बघायला मिळाली मला. ॲक्च्युली बघायला मिळतं तर आपल्याला हे फोटोमध्ये असे श्री वल्लभ बघायला मिळतात म्हणजे, पण ही मूर्ती अशी रेअरली बघायला मिळते. दर्शन करून घ्या. आतमध्ये आता मला जाता येणार नाही गाभाऱ्यामध्ये, कारण पुजाऱ्यांचा मान असतो तो. उजवीकडे लक्ष्मी माता आहे, अनघा दत्त महाराज आहे. उजव्या बाजूला अनघा माता आहे, डाव्या बाजूला दत्त महाराज आहे. त्याच्यासमोर ज्या आहेत त्या धातू रूपातील त्यांच्या मूर्ती आहेत. मागं जे आहेत ते दगडामध्ये कोरीव काम केलेल्या मूर्ती आहेत. शंभू त्यांच्या पायाजवळ आहे. आणि हे महाकाल आपले. ठीक आहे तर मग. आणि वरती आपला बसलेला हनुमानराय. सांगा मग परत. आता पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आता मी सांगितलं टेंबे स्वामींची गुहा. आता तिकडे जाणार आहे मी. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी दाखवतो. हे अनघा दत्त मंदिर आहे. त्याच्याजवळ हे 340-345 वर्षापूर्वी एक चिंचेचं झाड आहे. काय कारवाई माहिती आहे झाडाचं. तर तेवढ्यात बाबांनी मला एक सांगितली की इथं श्री वल्लभ स्वामी दरबार भरवायची स्वतःचा, म्हणजे भक्तांसाठी. तर ते थोडक्यात तुम्हाला दाखवतो मी. तेवढा वेळ नाही आहे मला, तरी पण थोडक्यात तेवढं मी कव्हर करायचा प्रयत्न करतो. कारण पुढं जसं जाईल तसं ऊन वाढणार आणि टेम्परेचर कर्नाटक तेलंगणामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मानानं भरपूर जास्त आहे. जर कोल्हापूरमध्ये 40पर्यंत असेल तर इथं 50पर्यंत टेम्परेचर जाते. हे झाड आहे श्री वल्लभ, ज्या ठिकाणी बसायचे आणि जिथं दरबार भरवायची, हे तिथे मूर्ती त्याने रेखाटली गेली आहे. पूर्ण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर मराठी माणसं जी येतात त्यांना समजेल यासाठी यांनी ही व्यवस्थित माहिती दिलेली आहे. आणि
त्यांची माणसं जी येतात त्यांना पण कळावी यासाठी तेलुगूमध्ये किंवा कन्नडमध्ये पण माहिती दिलेली आहे, इंग्लिशमध्ये पण नाही. कारण इथं कोण पण आलं तर कोणाला म्हणजे विचारायची गरज नाही पडणार, यासाठी सगळी माहिती दिली म्हणजे आपल्याला पण माहिती कळेल थोडीफार. हे पंचदेव पहाड महबूबनगर हे असं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. शिवानंद सरस्वती महाराज शिवबाबा यांचा आश्रम, म्हणजे हे सगळे महाराज इथं असायचे स्वतः भक्तांच्या पूर्ण शंकांचं निरसन करायला. मंदिर खूप अप्रतिम आहे. हे नवग्रह मंदिर आहे. लाईट विजन तुम्हाला कमी येत असेल. हे सांगा आता कोण म्हणजे चंद्र, सूर्य, राहू, केतू, हे सगळे नमुना आहेत. आणि महादेवाच्या मूर्तीला आम्ही आलो, प्रदक्षिणा पूर्ण केली. फक्त मला एक गोष्ट आवडलेली नाही तर की आपल्या मंदिराच्या डाव्या बाजूला बाथरूम वगैरे केले. ही गोष्ट म्हणजे थोडी लांब करायला पाहिजे होती ॲक्च्युली. हे तुम्हाला थोडक्यात कळेल यासाठी हा दरबार असा भरायचा. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी जे आहे हे यायचं तुम्हाला जे दिसतंय इथं ते बसायचे. आणि हे मंदिर ॲक्च्युली तेव्हा नव्हतं, तर त्याच्या समोरच्या बाजूला हा अशा प्रकारचा पूर्ण मंडप दिसायचा. या ठिकाणी आम्हाला ध्यान करताना एक साधी स्वामी दिसले, त्यांचं दर्शन घेतो. हे व्हिडिओ शूट करू शकत नाही मी. तर पहिला दरबार जो भरायचा तर ह्या ठिकाणी मंदिर केलेलं आहे. थोडक्यात जुन्या काळातलं बांधकाम आहे. कलर वगैरे केलेला ओरिजिनॅलिटी. समस्या हे इथं शेजघर आहे. या ठिकाणी भक्तांसाठी प्रसाद वगैरे बनायचं आता बंद केलेला आहे. हिस्टॉरिकल वस्तू असल्यामुळं माणसं कोण पण येऊन काय पण करायला नको त्यासाठी. खूप अप्रतिम मंदिर आहे. पालखी आहे. श्रीपाद समोर सगळ्यांच्या समस्या मांडायला विठ्ठल बसले स्वतः. आणि एक वेळ अशी आलेली श्रीपाद श्री वल्लभांच्या समोर शंका मांडायसाठी स्वतः आपले विठ्ठल रुक्मिणी पण या दरबारामध्ये आले होते. काय आपलं विशेष असा की आपले हिंदू देवी देवता हे असे होते की कोणाच्या डोक्यानं असं सहसा विचार करता येणार नाही, अशा प्रकारचे एक लीला त्यांच्याकडनं झालेली आहे. छोटं मंदिर बघून घ्या. कळसेचा काय कलाकृती ती रेखाटलेली आहे बघा. वरती चंद्र दिसला. चला तर मग झाले, आम्हाला जायचं परत पुढं गुहेमध्ये. बाबा उत्सुक आहेत सगळीकडे दर्शन घ्यायला, मला लवकर उठून बसवतात. आता आलो आश्रमामध्ये, चाललोय गुहेमध्ये. पाण्याची बॉटल महत्वाच्या अंधारामध्ये आहे. गरमी तर थोडी लागणार. आवळ्याची झाडं दिसते. आवळे लय हाणतात रात्री, सुट्टी नाही. खूप तर नव्हतं तेवढं सगळं, आवळं खाल्लं. आवळं दिसणार बरं आहे तो वर जरा दिसायचं. गाडी घ्यायची. आता दर्शन घेतो आश्रमातलं. पुढचा व्हिडिओ करणार आता. चला, मंदिरामध्ये आहे काहीतरी होम का हवन काहीतरी सुरू आहे. दर्शन घेतले स्वामींचं.
म्हणजे आतमध्ये पण इथं स्वामींची मूर्ती आहे. पण आता वस्त्र नेसवायचं सुरू आहे काम, पूजा चालू आहे. चला मग भेटूया पुढं. बाबा आले आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन. आई साहेब आल्या, गुरुजी आले, आता येतात का बघू ते पण. आपण आलेलो आहे तर कालच्या जागेवर. ह्या नदी पात्रातनं परत आपण इकडं आलो आहे. तर आता श्रीपाद श्री वल्लभांची ही तपभूमी आहे. तर इथं आपल्याला आतमध्ये टेंबे स्वामींची गुहा बघायची आहे. त्यासाठी आपण इथं आलेलो, कारण काल आम्हाला वेळ झाल्या कारणानं आम्ही इथं आत जाऊ नाही शकलो. तर चला तर मग आतमध्ये गुहेचं दर्शन घ्यायचं आपल्याला. चप्पल काढली आहे इथं, चप्पल स्टँड आहे. आई साहेब यायलाच आमच्या. तर परत माहिती आपलं असं वातावरण बघून घ्या आहे. सगळे फ्रीलँडर पक्षी आहेत. हे जगभ्रमंती करत असतात. आपल्या न्यू पॅलेसला शाहू महाराजांच्या प्लेसवरती पण हे पक्षी बघायला मिळतात. हे गेले उडून. आता हे नदीपात्र आहे पूर्ण. नदीपात्रात इथून प्रसाद घेऊन आम्ही पुढं मंत्रालय म्हणून एक ठिकाण आहे, तर तिथे जाणार आहे. त्याच्या पहिले एक हनुमानाचं एक मंदिर आहे, तर तिथं पण दर्शन घेणार आहे. स्टॅबिलायझरला आता आपण आलो रायचूरमध्ये. शक्तिनगर HP चा पेट्रोल पंप आहे इथं आपल्या जवळ येऊ. तर ह्या HP पेट्रोल पंप एक आपल्याला पॉवर प्लांट दिसला आहे. चारकोल म्हणजे चारकोल असं इथल्या माणसांनी म्हणलं. म्हणजे ते ॲक्च्युली कोळशापासून वीज तयार करतात असं त्यांनी म्हणल्यात. या वरच्या तुम्हाला चिन्ह दिसतील या. तर तुम्हाला जे लांबून मी दाखवले ते आपल्याला जाताना तर दिसले. गाडीत डिझेल भरायला थांबवले. डिझेल भरायला पुढे निघणार आहे. हां ठीक आहे. राजेंद्र स्वामी राघवेंद्र आहे ना, एवढी मोठी कमान आहे. सगळं असं हॅलो बाबा, रूम
नीट नंतर बघू. किती गर्दी असतात. असतेच काय.